आत्ता सकाळी सकाळी उठलो आम्ही आणि आता जीजा साली फेस वॉश करतायत. रगड रगड अरे रगड रगड. पाणी दे ना. पाणी बघा केवढूच आहे. नमस्कार. आज आहे शिवजयंतीचा दिवस आणि आम्ही सगळे पारंपरिक पोशाखात तयार होऊन आता खाली जाणार आहोत महादरवाजाकडे. मी पण दिसली पाहिजे. जा इकडे. आता तयार होऊन आम्ही सगळे जाणार आहोत महादरवाजाकडे. तिथे महाराजांची पालखी निघणार आहे आणि ढोल ताशा वगैरे सगळे आहेत तिथे. आणि एवढे मोठे मोठे ढोल खालून वरती ते चढवतात. सो तिथे पोहोचल्यावर भेटू. ए ढोल रेडी राहा रेडी. पायी घुंगरवाळा रात सरपड डोई टोपड पाहून चुकतो चाळा. लिंब लोण उतराग लवकर दुष्ट लागल बाळा. रात सरपड डोई टोपड पाहून चुकतो चाळा. लिंब लोण उतराग लवकर दुष्ट लागल बाळा. कौसल्येचा राम साहला नाही शोधेचा सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. जो जो रे बाळा जो जो रे जो जो रे बाळा जो जो रे. जाग रे बाळा जाग रे. जेवून झालं आमचं. आता आम्ही परत टेंट पॅक करतोय. जाताना एक फोटो काढ ना. हे असे येतात मग. हा आयफोन फोटो इथे मीच काढले. माझ्याच फोन मध्ये काढले ना. 17 घेऊन बसलेत पण माझ्या फोन मध्येच फोटो काढतायत. फोटो तर माझ्या फोन मधलेच पोस्ट करणार आहेस ना. थांब 2 मिनिटं मला रात करू दे मग बोलू. हे सगळं खाली घेऊन चाललेले आहेत सामान. एक एक जण एक एक डोल बिल सगळं घेऊन जाणार. आता गडावर काही ठेवणार नाही. आपापला कचरा घेतलाय ना आपण. हा फक्त ती संत्र्याची साल सोडून आम्ही सगळं कचरा घेतलेला आहे. ए विघटनशील पदार्थ आहे तो, समजलं? म्हणजे काय अक्षय? बायो. बाकी रॅपर्स बिपर्स कचरा आपापला कधी पण घेऊन जायचा. कुठेही गेल्यावर आपण तर बाकीचे कचरे पण उचलत चाललोय. तसं पण तर हा टेंट असा डिसमेंटल करायचा. फायनली आमची पॅकिंग झालेली आहे. टेंट वगैरे पॅक करून आम्ही या जागेला टाटा बाय बाय करणार आहोत. घेतोय. अरे कचरा गोळा करत होता तो. इकडे लोकांनी कचरा बिचरा टाकला ना खाली, तो बॅगेट टाकत होता. फोन बाहर आ गया नहीं कि क्या बोलते हैं बेकारी आ गए. रुको इसका फोटो ले लो. हे सुधागडाचं पठार. अक्षय इथे काय होतं पहिले? वाडे वगैरे. हा हे वाड्यांचे अवशेष इथे. हा म्हणजे चौथरे जे दिसत आहेत ते.
झेंडूची फुलं आणले लावले. अरे ती शूट करते तुम्हाला. मी तर बोलत नव्हतो काय, हाच बोललो. आकाश पुढच्या वर्षी येशील का 19 तारखेला? येईन का? येस. कोण बघू? येस पक्का. नाही मला बोलला तो, बोलतो हे काहीतरी भारीच आहे यार बोलतो. म्हटलं म्हणूनच तुला म्हटलेलं की चल एकदा बघ काय असतं ते. हे खाली लाऊडस्पीकर लावून शिवजयंती साजरी करणं सगळ्यांनाच जमतं. गाड्या फिरवणं सगळ्यांना जमतं. हा धांगड धिंगा गाड्यांना मोठे मोठे झेंडे. हे बघायचं म्हणून तुला म्हटलेलं की ये एकदा बघ. आज खरा जन्मोत्सव. खरंच का तू होय. येस. हो की नाही? एक्सपिरियन्स केला पाहिजे सगळ्यांनी एकदा तरी लाईफ मध्ये. तू दर लाईफ मध्ये लाईफ एकदा केलं की मग परत करणारच. असं नाही, पण अनुभवाचीच असं मी सांगतोय माझ्या अनुभवावरून मित्र मैत्रिणींना. बरोबर आहे. जेनजी म्हणजे काय? आताची जनरेशन ना. जेनझी जनरेशन झेड. कोण? तू जेनझी आहेस साल्या. मी ना. हो पण मी त्या नाही म्हणजे तुझ्यात ते जीन्स नाही आहेत, पण जीन्स नाहीत तुझ्यात जेनझीचे. चला इथून जायचं आपल्याला. पक्का येतो पण हवा आहे म्हणून तुला काय वाटत नाही. गायी वगैरे वरपर्यंत येतात. इथेच राहतात. नाही खालून येतात. त्यांचे पूर्वज पहिले इथे भेटले. आत्ता वाजलं. पण गेल्या वर्षी आपण 11:30 निघालेलो. गड फायनली उतरलाय आणि हा काकू तुमचं बाय काय 58 रनिंग आणि आमचे पाय गळपटतात. तुम्ही गेल्या वर्षी होता? नाही पहिल्यांदा. ओके. त्यांचं वय 58 आहे आणि त्या पण गडावर आलेल्या. कधी आलात तुम्ही? परवा? काल आलात? हां आलेला त्या. भारी वेळ पाहिजे. अक्षय लगेच उतरतो खाली. अक्षयला माझ्यामुळे आज किती वेळ लागला? 1.5 तास लावला आम्ही गड उतरायला फक्त. असं दे ना, मला बरं वाटत होतं जरा. 1.5 तास बोलला असतं मला बरं वाटत होतं, पण ठीक आहे माझ्यामुळे वेळ लागला. आपलं हिंमत नाही, स्ट्रेंथच नाही पायात. गडावर आल्यावर कळतं आपण किती पाण्यात आहोत. बापरे. हॅट्स ऑफ आहे. कसे चढायचे यार तेव्हा गडावर. फायनली आता ही जेव्हा घरं दिसायला लागली तेव्हा जीवाला. आता जाणार आम्ही गाडीकडे. त्याआधी छानसा असा लिंबू सरबत किंवा ताक जे काही मिळेल ते. इथे सोय पाणी केलेली आहे. इथे आहे पुदिना पाणी आणि यात आहे लिंबू पाणी, त्यात साधं पाणी मिक्स करून घे. पुदिना आणि लिंबू पाणी सगळं ठेवलं आहे. 12 गड परिवाराने आयोजित केलेलं आहे सगळं. थँक्यू सो मच. हे सगळं वर नेलेलं उरलेलं सगळं खाली आणलंय परत. 1 मिनिट. गाडी नशीब माझी फार इच्छा होती ह्या लोकांनी पुढे जाऊन गाडी मस्त चालू करून ठेवावी, चिल करून ठेवावी. त्यात हे ना इथून अशी एंट्री करतात आतमध्ये जायला आणि तिथे आहे सुधागड. हे तर फक्त मधल्या स्टेप्स दिसत आहेत. सी लोक उतरत आहेत अजून. हे खूप झूम झालं. हे काय लोक उतरत आहेत अजून. माझा तर हात थरथरतोय. अजून खूप मोठा आहे वरती, पूर्ण टॉपला आहे ते. असं आहे सुधागड. बापरे कसं झालं माझं तोंड यार. बापरे खाली आल्यावर मी घसरले खाली पठारावर. पडली म्हणजे हातावर पटकन बसले खाली. कुठे तुम्ही किती वाजता आलात खाली? हे काय एवढे लवकर नाही आले. मी म्हटलं लवकर आले असते. हे गेलंय, पाय गेलेत. अरे 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 काय काय लागले. काजळ कवळं खाली तर भूत वाटतंय मी. तर हात किती छान दिसत आहेत, तोंड किती छान दिसतंय. कळकट्टा मळगड्डा खरपूस भाजून करपलेला बेसनाचा लाडू दिसतोय. पण भारी वाटतंय यार. आखू कसं वाटतंय तुला?
आता खूप मस्त वाटतं, खूप मस्त एक्सपिरियन्स आहे, मजा आली आहे 2 दिवस राहून टेंटमध्ये. जरा लाईव्ह काहीतरी लाईव्ह लाईव्हच बोलतोय मी, खूप दमलो आहे पण खूप मस्त एक्सपिरियन्स आहे, भारी आहे. आता सांग पुढच्या वर्षी येणार का? येणार पक्का येणार. जर सामान नसेल हातात, काय सामान विमान नसेल, सेम क्वेश्चन मी मगापासून करतोय. पण तू येणार हा. नाही. पण कसं माहिती का, हे सगळं सामान जे आहे ना ते आपल्याला वरती जेवण वगैरे देतात, सगळं करतात. आपण 2 दिवस राहिलो फोन कर तुझा. तर आपण वरती जातो, ते पाणी वगैरे सगळं अरेंज करतात, जेवण अरेंज करतात 2 वेळा, 2 जेवण वेळेचं खूप सुंदर जेवण आहे. आणि नाश्ता, चहा एवढं सगळं अरेंज चविष्ट. करतात. परत एवढं सगळं डेकोरेशन असतं, सगळं तयारी असते. आपलं थोडंसं तरी कॉन्ट्रीब्युशन पाहिजे ना, म्हणून मग ते घेऊन जायचं थोडंसं. मला पण नाही झेपत, मग मी माईक वगैरे घेऊन जाते. गेल्या वर्षी फुलं घेऊन गेले, पण 5 किलोची पिशवी होती ती. यावेळेस पण So, फुलं होती. आणि अक्षयकडे पण एक 10 किलोची कांद्याची गोण वगैरे होती गेल्या वर्षी. यावर्षी तरी त्यांनी फुलं वगैरेच दिली आपल्याला, जास्त आणि नाही. तरी सगळं झाल्यानंतर त्यांनी इकडे लिंबू पाणीचं, नाही, मी ते दाखवते. लिंबू पाणी, ते पण ऐकून. पुदिनाचं पाणी, थंड पाणी, हे सगळं ठेवलं त्यांनी. आम्ही पण घेऊन आलो. दाखव जरा आपली बॉटल बघू. इथं थंड पाणी घेऊन आलोय, हे पुदिनाचं पाणी आहे. आणि लिंबू पाणी पण घेऊन आलीस? लिंबू पाणी आणि पुदिनाचं पाणी मी मिक्स करायला सांगितलं त्याला. चढताना आणि उतरताना असं वाटतं चायला बस बस, आता मी काय येत नाही. पण वर गेल्यावर असं वाटतं यार पुढच्या वर्षी परत. ते जे अरेंज केलंय ना परिवाराने सगळं, ते खूप भारी केलंय यार. मला ब्लॉग चालू आहे. ब्लॉग चालू आहे. मजा आली. तर हात खाली कर ना, बोलते ना. आणि- बंडल झाला, हे असे येतात मध्ये मध्ये कट करणार. यांनी अख्ख्या 2 दिवसाच्या ट्रिप मध्ये एवढ्या शिव्या खाल्ल्या. पण तुझा एक्सपिरियन्स कसा वाटला? दरवर्षी प्रमाणे माझा चांगलाच असतो एक्सपिरियन्स. थोडा थोडी फाईट आहे पण वर्थ एक्सपिरियन्स. एकदा तरी यायला पाहिजे, बघायला पाहिजे, एक्सपिरियन्स घेतला पाहिजे. आणि main आपली आपल्या संस्कृती संस्कृतीला कसं जपलं जातंय अजून पण, आणि ती कशी आत्मसात करता म्हणजे येऊ गडावर शकते. आल्यावरती तुम्ही खरंच त्यावेळेस जगता ते मुमेंट्स, की त्यावेळेस कसे होतात गडावरती, कसे प्रोग्राम सेलिब्रेट करायचे सर्व. स्पेशली ढोल आणि मशाल. ढोल घेऊन मशाल जाणं. महोत्सव, देवीचा जागर असतो. परत जेवताना पण एवढं फारसं काही जास्त आयटम नसतात, फक्त वरण भात आणि भाजी, पण ते पण Sweet मध्ये एवढं बुंदी. चविष्ट लागतं. मेमोरेबल एक्सपिरियन्स. आणि एवढं वरती चढवणं सगळं सामान, हो. खाण्यापिण्याचं, हो. एवढे मोठे ढोल ताशे, फुलं कठीण बिलं, आहे बाबा खूप चढणं. खूप कठीण आहे. सुट्टी पण आहे. मी तर 5 आम्हाला तर वाटलं होतं ही काही येणार नाही लवकर, 1 तास अजून घेईल, म्हणून आम्ही जरा गाडीमध्ये बसून एसी बीसी लावून झोपणार मला होतो. हेच पाहिजे होतं ना, म्हणून पण हळू आले. पण एवढं सरप्राईज दिलाय समोरून एक डायरेक्ट चालत. मला तर हवं होतं की तुम्ही लोक पटकन जावं आणि गाडी मस्त चिल करून ठेवावी. आणि गाडी एक तर उन्हात उभी होती, मला माहित होतं, म्हणून मी मुद्दाम हळूहळू आले. गाडीतला तुमचा टायर बसला नाही ना? एक छान. हा? तोंड धुतल्यावर किती चांगलं दिसतंय बाई. नेक्स्ट 2 ओंजळ पाणी दिलंय ह्या लोकांनी, या लोकांनी म्हणजे कोणी आणि माझा पांढरा रुमाल किती काळा झालाय. तोंड किती फरक पडला. फक्त उंजळीवर पाणी, असा थर होता मातीचा. आणि हिला पाणी मी जबरदस्ती हिला तोंड धुवायला लावलं. ही धूत नव्हती आणि त्या तोंडावर साखरेचं पाणी आलेलं. साखरेचा माती होती ती माती. पण नाही व्हाईट कलर होता, म्हणजे तुझा मेकअप उतरवलेला. मेकअप नाही लावलेलं, वरती मेकअप करू मी. मेकअप नव्हता केला, पण तुझी काय लावलं होतं ते साखरेचं पाणी ते सगळं. अरे नाही, आता आम्ही, अरे हा ते मीठ आणि टाकलेलं ना त्या ह्याच्यात, काय रे म्हणतात, पुदिन्याच्या पाण्यात. ते त्यांच्याकडे मीठ होतं, मग ते मीठ पण टाकलं. ते हाताला लागलं असेल तर हो, पण पुसलं. ते पण सगळं पूर्ण असं व्हाईट होतं हिच्यात स्किन वरती. इथे होतं इथे हा, ते- फक्त. हा ते असं केलं ना, खा मला. पण बघ ना तू, बघ हे बघ आता किती किती difference. खरं आता किती फ्रेश झाली, एकदम टवटवीत. अजिबात नाही. आता आम्ही इथं निघालो, आता सगळं झालेलं आहे. आता पुढे आम्ही गणपती मंदिरात जाणार. इकडे महडचा ना, सॉरी काय म्हणते, पालीचा पाली. अष्टविनायक मधला पालीच्या गणपतीचं आता दर्शन घेणार आम्ही सगळेजण. वा, असं खळखळ खळखळ पाणी बघून इतकं भारी वाटतंय. गडावरती पाणी इतकी कमी होती, पाण्याची कमतरता होती गडावर. पाणी इतकं जपून वापरावं लागत होतं. ॲक्च्युली सगळीकडेच वापरलं पाहिजे पाणी जपून. तिथे अक्षरशः टंचाई होती पाण्याची, आणि इथे असं पाणी बघून इतकं बरं वाटतंय. अजून जास्त पाण्याची किंमत कळते. आता ऑन द वेच पालीचा गणपती आहे. सो मी हातपाय तोंड धुतलेले आहे, आणि आता आम्ही मंदिरात जातोय. आतमध्ये फोन आणि सगळं अलाउड आहे की नाही माहीत नाही, पण मी शक्यतो आतमध्येच ठेवेन फोन. सो ऑन द वे असलेलं हे अनायसे आलोच आहोत, तर पालीच्या गणपतीला पण आलो आहे. चला भाविकांनो, छान झालं आहे यार. मला इतकं भारी वाटलं ना बघून, म्हणजे
मला आठवत नाही मी पहिल्यांदा येते की लहानपणी आय थिंक आले पालीला, पण आज बघून खूप छान वाटलं गणपती बाप्पाला. ते तळं पण आहे. कासवेत, हां आहे बे कासवेत, कासवेत तिथे. बाहेर आलेत ब तिथे बाहेर आलेत. हे गाव आहे आणि वाव मंदिराच्या मागेच गाव आहे. सो प्रसाद घेऊ आणि निघू. मला ॲक्च्युली आठवत नाही मी पहिल्यांदा येते की याच्या आधी पण आली नाही, पण मी नव्हते आले आतमध्ये. मला नाही पण शूट करायला कंटाळा आलेला म्हणून मी आले नाही. मे बी मी पहिल्यांदा येते इथे. गंपू एकदम सॉलिड आहे यार. मला आवडलं, म्हणजे असं बघतच राहावंसं वाटलं ना. माडचं बघितलं मी. चालो प्रसाद घेते. नाही जास्त वेळ गाभाऱ्यात राहू देत नाहीत लोक. ऑब्विसली बाहेर पण मागे उभे असतात ना लोक म्हणून. सो आता प्रसाद घेऊ आणि चालू. होतो जस्ट वरती बघितलं. हा सरसगड आहे. इथपर्यंत आणि इकडनं पोरं दिसत होती नाही का. कुठे गेली. हा दिसत आहेत पण माझा हात थरथरतोय ना म्हणून. सो सुधागड करून लोक सरसगडला पण जातात आणि दोन्ही गडांच्या मध्ये हे आपलं बल्लाळेश्वरचं मंदिर आहे, पालीचा गणपती. हां मंदिराच्या इथे बाहेरच आहे. हे मला माहीत नव्हतं एवढे काजू आहेत. हे असे काढतात, हे असे कापतात आणि काढतात. मला माहीत नव्हतं, मी पहिल्यांदा बघते ओले काजू. आम्ही आता इथे पार्किंगमध्ये आलो आहे आणि इथे ना समोरच एक बिल्डिंग आहे. तिथे पोळा लागलाय मधाचं. बापरे मधमाशांचं सॉरी. आणि खिडकी यांनी उघडी ठेवली अशी. एवढी हिंमत आहे यांच्यात. चुकून एखादी मधमाशीला ऊत आला आणि ती निघाली तिकडनं. अरे यार केवढी हिंमत आहे यांच्यात. भीती वाटते बघून. आम्ही आता इथे JNPTला साईडला थांबलोय. आम्ही जसं टर्न मारत होतो इंडिगोचा एअरक्राफ्ट असं लँड होताना दिसला. पटकन गाडी थांबवली. इतकं वेगळं वाटलं नाही, कारण आधीपासून बघतो आम्ही बाईक आणि कारने जातो आणि अचानक फ्लाईट दिसल्यानं असं वाटतं एक म्हणजे काय आहे ते. एअरपोर्ट पटकन लक्षात नाही यार एअरपोर्ट आहे आता इथे. वेगळंच वाटलं यार बघितलं अचानक पाहिजे की ती फ्लाईट कशी काय डायव्हर्ट झाली. केवढं यूज आहे यार, केवढं यूज आहे. इथे ना लाईट्स खूप आहेत आजूबाजूला ना, त्यामुळे नीट कळत नाही आहे. सी रनवे ATC ते जे चमकते ते ATC आहे. आणि हा डच्चिक डिच्चिक 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 करते लाईट्स, तो रनवे. भारी वाटलेलं आहे यार. एवढा ह्यूज एअरपोर्ट आहे, ह्यूज. कनेक्टिव्हिटी पण खूप आहे आता इकडनं. हे काय कितीतरी गाड्या अशा थांबल्या आहेत आणि आता समोरच्या बिल्डिंग्स आहेत. त्यांना भारी आहे ना असंच या टाइमपास बघा आणि जा घरी. फायनली आता घरी आलोय. आज आता पोचतोय घरी. सो कसा वाटला तुम्हाला व्लॉग, आणि तुम्हाला पण शिवजयंती अशी साजरी करायला आवडेल का. आणि इथेच नाही जिथे कुठे कराल तिथे खूप छान पद्धतीने आपल्या पारंपरिक पद्धतीने करा आणि आपल्या पारंपरिक खेळांना आपल्या संस्कृतीला तसंच जपून ठेवा. बस एवढंच. मी पोचले आहे घरी आणि माझा कुकू मम्मा नक्की तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. टाटा टाटा टाटा.